मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा महायुतीची बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उदय सामंत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत 4.5 तास बैठक। पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन। महाराष्ट्रात सुमारे 11,200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी। सोलापूर विमानतळाचं आज ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन। दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्यातील शाळेचा पायाभरणी सोहळा होणार। तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले असल्याने सावित्री फुले यांना भारतरत्न देण्याची आम्ही मागणी करत आहोत, अजित पवार यांची माहिती। उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील 28 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे घेणार आढावा, तर संध्याकाळी जाहीर सभा। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण। हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा। अशातच आयात उमेदवाराला संधी देऊ नका या मागणीसाठी इंदापुरातील शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते पवारांच्या भेटीला। रोहितची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी। महाराष्ट्राची सेवा ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल शरद पवारांचं रोहित पवार यांच्या आगामी मंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य। कोणत्याही सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नाही, आमदार बच्चू कडूंची टीका। तर तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी, बच्चू कडूंचं वक्तव्य। श्रीवर्धन मतदारसंघातून ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। संधी मिळाल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा, नंदू शिर्केंकडून विजयाचा विश्वास। भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा। गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। नितेश राणेंच्या अमरावतीतील सभेला परवानगी। अचलपूर परतवाडा या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जन आक्रोश सभेचं आयोजन। सरकारनं अक्षय शिंदेच्या अंत्यविधीची जबाबदारी घेतली, मात्र अजून दफनविधीसाठी जागा मिळाली नाही। सोमवारी ही बाब कोर्टात मेन्शन करणार अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती। अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध। स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीनं लावण्यात आला जाहीर निषेधाचा बॅनर। राज्याच्या कृषी पुरस्काराचं राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण। 2020, 21 आणि 22 मधील प्रलंबित असलेले 224 पुरस्कार प्रदान केले जाणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंच्या 84व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात कार्यक्रमाचं आयोजन। शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थिती दर्शवणार। मनोज जरांगे दसरा मेळावा घेण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळाव्याचं आयोजन करणार असल्याची चर्चा। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता। भंडाऱ्यातल्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना 3 वेळा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडलं याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागणार। नावाची घोषणा करण्यापूर्वी 3 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक, राजीव कुमार यांची माहिती। आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या, त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या। दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली। मुंबईतील पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांची माहिती। वर्ध्याच्या कारंजा घाटगे इथे भाजपच्या 22 आणि काँग्रेसच्या 13 सरपंचांनी केला प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश। प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा। मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली। मोर्चात आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांची उपस्थिती। मीरा भाईंदर शहरातील रखडलेल्या मेट्रोच्या कामावरून आजी-माजी आमदार आमने-सामने। मेट्रोसाठी लागणारी जमीन न दिल्यानं काम रखडलं। ठाणे भिवंडी मेट्रो 5 मार्गिकेवरील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण। 450 आणि
700 टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करून 46 मीटर लांबीच्या 2 विशेष स्पॅनची 5 तासातच यशस्वीरित्या उभारणी. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांवर सीसीटीव्हीचा वॉच. परीक्षा शिस्तबद्ध आणि फसवणुकीशिवाय पार पाडाव्यात यासाठी सीबीएसईचे आदेश. म्हाडा सोडतीसाठी 1 लाखाहून अधिक अर्जदार पात्र. माजी खासदार राजू शेट्टी, बिग बॉस विजेता विशाल निकमसह अनेक मराठी कलाकार आणि लोकप्रतिनिधींचे अर्ज. हार्बर रेल्वे मार्गावर आज रात्री 12 नंतर रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा मेगा ब्लॉक. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. मध्य रेल्वेवर आज माटुंगा ते मुलुंड अप डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 ते 4:10 मेगा ब्लॉक. सण उत्सवासाठी रेल्वेच्या 6000 विशेष फेऱ्या. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची रेल्वे मंडळाची घोषणा. कल्याणच्या पत्री पुलावर बॉयलर घेऊन जाणारा 106 चाकांचा ट्रेलर उलटला. वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार. विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्याचं आवाहन. बिगर बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवरील सीमाशुल्क रद्द. तर उसना तांदूळ आणि तपकिरी तांदूळ तसंच धानावरील निर्यात शुल्कात 10% निर्यात. केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. नांदेडमध्ये चांगलं उत्पन्न मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी फुलवली पपईची बाग. पावसामुळे उद्ध्वस्त. आता कर्ज कसं फेडावं शेतकऱ्यासमोर प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.